तर राज्यातल्या सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार अशी माहिती सूत्रांनी दिली। नागपूर आणि चंद्रपूर या दोन महापालिकांची निवडणूक आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यामुळे नंतर होईल आणि अन्य 27 महापालिकांची निवडणूक एकत्रित होईल असं बोललं जाते। मात्र तरी देखील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याचं स्पष्ट झालंय। साधारणतः जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात त्यासाठीचं मतदान होईल असं म्हटलंय। निवडणूक आयोग आज महापालिकांच्या निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे। त्याचवेळी नागपूर आणि चंद्रपूरचा निकाल हा सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल असं निवडणूक आयोग सांगण्याची शक्यता आहे। नागपूर आणि चंद्रपूर महापालिकेची निवडणूक नंतर होणार का असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे। त्याचं खरं उत्तर आपल्याला आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल तेव्हाच कळेल, कारण 50%च्याही पुढे आरक्षण मर्यादा या दोन महापालिकांमध्ये गेली आहे। त्यामुळेच 29 महापालिकांची निवडणूक होणार की 27 महापालिकांची निवडणूक जानेवारीत होणार याचं उत्तर आपल्याला आजच्या पत्रकार परिषदेनंतर मिळेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।